कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव चांगला आहे? त्यांचा स्वभाव खूप शांत आहे। त्याच्यातून मी असं म्हणजे ते ॲक्च्युली फार कमी बोलतात। मी याच्या गेल्यानंतर थोडे बोलायला लागलेत, मला सगळे बोलायला लागले तुझ्या याच्यात येऊन स्वभावाच्या म्हणून त्यांचं बोलायला लागले तेवढे तरी नाही तर फरक पडला। खूपच शांत आहेत ते। तुमचं कसं जमलं? माझं अरेंज मॅरेज आहे। मिस्टर आणि माझ्या ताईचे मिस्टर ते दोघे म्हणजे चुलत भाऊ आहेत। आधी मागणी घातलेली डिसेंबर महिन्यात, पण आम्ही नको होते कारण मुंबई म्हटलं की अरेंज मॅरेज म्हणजे खूप लांब, म्हणून मला नागपूरचं स्थळ पाहिजे होतं आणि ॲक्च्युली मला इंजिनियरच मुलगा पाहिजे होता। नंतर ते आलेत बघायला, म्हणजे ॲक्च्युली दुसरे मुली बघायला गेलेले आहेत, पण आम्ही पप्पा बोलले फोन करून की या मुलगा आवडला तर म्हणजे असं पुढे बघू। मग ते आलेत बघायला, मग मला पण आवडलं आणि त्यांना पण लगेच जमलं। हां, म्हणजे सकाळी आलेत बघायला आणि संध्याकाळी। अरे वा, फास्ट आहे तुम्ही, हो की नाही? तुमचं कसं काय? माझं जर लव्ह मॅरेज आहे। माझी जाव म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे, तर तिच्या लग्नामध्ये माझ्या मिस्टरांनी मला पाहिलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला पसंत केलं होतं आणि मग तिला त्यांनी विचारलं माझ्या मामाच्या मुलीला, म्हणजे माझ्या मामाची मुलगी त्यांची मोठी बहिणी असं, तर मग तिच्या थ्रू आमचं झालं लग्न। माझं तर घरातलाच म्हणजे मामाच्या मुलालाच मी दिली। आई आणि मामा दोघांचं काहीतरी संभाषण झालं आणि आमचं लग्न जमलं। पण लहानपणापासून ठरवलं होतं ना तुम्ही? नाही भेटत तर होता। सर्व असंच बोलतात की तुमचं लव्ह मॅरेज म्हणजे तुमचं काहीतरी होतं आधीपासून। 100%। तसं काहीच नाही सर। नाही। तुम्ही मामाकडे जायचे? हो, मी मामाकडे दिली। कधी जायचे तुम्ही सुट्टीत? हा, मी जायचे म्हणजे असं सुट्टीमध्ये वगैरे जायचो, पण असं सतत वाट बघायचे नाही। ते ऍक्च्युली इथे नव्हतेच, ते बाहेर कामाला जायचे ऍक्च्युली, म्हणजे पंजाब, आउट ऑफ मुंबई। हो, अच्छा। कधी कधीच यायचे, तेव्हा भेट व्हायची थोडीशी, दुसरं काही नाही। बघा, तुमची लग्न अशी झाली, तुम्ही इतक्या दूर असून एकत्र आता इथे आलेले आहात आणि आता तुमचं एक कुटुंब तयार झालं। तुमच्यात सगळ्यात भांडखोर कोण आहे? तुमच्यात जास्त चिडचिड कोण करतं? सीमाच करते। हो, कारण ती अशी एकदम स्वतः याच्यात हे निश्चय केला की बाबा मला असं करायचं तर असंच करायचं, म्हणजे सगळं तिच्या मनासारखं नाही तर मग रुसते ती। पण मिस्टरांच्या बाबतीत पण असंच करतात तुम्ही? मिस्टर शांत आहेत माझे। तुमच्या 5 जणींमध्ये कुणी स्वभावात बदल करण्याची गरज आहे? हिलाच वाटतं। आज तुमच्या मैत्रीबद्दल सांगायचं असेल तर काय सांगा? कोण बोल? म्हणजे आमचं एवढं बॉन्डिंग आहे ना, म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीवरून, कुठल्याही फंक्शनमध्ये कॉस्ट्युमवरून आमचे वाद होतात किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज ठेवायच्या त्याच्यावर आमचे वाद होतात। इव्हन हळदी कुंकूला वाण कुठलं ठेवायचं त्याच्यावर आमचे वाद होतात, पण तरी पण आम्ही असं अबोला। म्हणजे मला सांगा, आता वाण कुठलं ठेवायचं ह्याच्यावरून वाद का होतात? म्हणजे हिची वेगळी चॉईस आहे, माझी वेगळी आहे, मी म्हणेन ना हे ठेवायचं, ती म्हणेन ना ते ठेवायचं, मग त्याच्यावरून मग नेमकी चॉईस फायनल हिचीच होते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।